हाती न लागणाऱ्या स्वप्नांच्या मागे आता मी धावूनच बघणार. अहो हळूहळू का होईना, पण मी माझं प्रत्येकच स्वप्न पूर्ण कर. तो असा क्षण होता ना, एकदम असं गहीवरून आलं. मी जर त्यांना दाखवलं असतं ना, थोडक्यात मी जर माझा ॲटिट्यूड जर टिकून ठेवला असता ना, की मला सगळं येतंय, तर 100% मला अडचण झाली असती. बरोबर. पहिला कॅमेरा म्हणजे इमोशन असतं. बरोबर. मग तुमच्या पहिला कॅमेरा तुम्ही कधी घेतला, कसा घेतला, त्याच्या मागची काय स्टोरी? एक असं म्हटलं जातं की कला आहे ना पिछा सोडत नाही. आवड होती, माझं स्वप्न होतं, ड्रीम होतं, पण लग्नामध्ये आहे ना काही असे 90-20 वारलेले ज्या वेळेस आपण आपल्या फ्युचरवरती प्रेम करतो ना, आपल्याला तिथपासनं मागं यावं असं कधीच वाटत नाही. पण होय, आहोत आम्ही मिडल क्लास. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये गप्पा मारण्यासाठी आहे श्री तुषार पुलाटे सर. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर फोटोग्राफी फील्डमध्ये सरांचं खूप मोठं नाव आहे आणि तसेच इतक्या लहान वयात अहिल्यानगरमधील पहिली फोटोग्राफी इन्स्टिट्यूट सरांची आहे, ज्याचं नाव आहे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी. आज आपण सरांबरोबर त्यांच्या स्ट्रगलबद्दल, फोटोग्राफी फील्डबद्दल खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. सरांच्या इन्स्टिट्यूटची एक टॅगलाईन आहे. सर म्हणतात की आम्ही इथे फक्त फोटोग्राफीच नव्हे तर जगणंही शिकवतो. हा पॉडकास्ट देखील तसंच असणार आहे. हा फक्त फोटोग्राफीवर नव्हे तर जगण्यावर असणार आहे. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. नमस्कार तुषार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर सगळ्यात पहिले तर तुमचं खूप मोठं नाव आहे फोटोग्राफीमध्ये, अहमदनगरमध्ये किंवा बाहेरसुद्धा. तुमची इन्स्टिट्यूट आहे अहमदनगरमध्ये, पहिली फोटोग्राफी इन्स्टिट्यूट, बरोबर? त्याबद्दल सुद्धा आपण गप्पा मारू. पण मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जे रेस बनवता ते तुम्ही लिखाण स्वतः करता का, आणि मग काय त्याच्या मागे विचार असतो? विषय असा होता की आता आपल्या लोणी प्रवरेला जो प्रोजेक्ट चालू आहे, मोठा स्टुडिओ आहे, म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातली आपली पहिली फोटोग्राफी इन्स्टिट्यूट असणार आहे. पण त्याच्या अगोदर आपलं संगमनेरला ऑफिस होतं. आणि लहानपणापासूनच म्हणजे कसं, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे म्हणून एक तळमळ आहे सर्वसामान्य मुलांबद्दल. रात्रीची वेळ होती, शांततेत आम्ही सगळे बसलेलो होतो. 1:30 वाजेपर्यंत आमचं काम चाललं आणि सगळे विद्यार्थी मला म्हटले की सर चला नाही का, आता आपण थकलेलो आहे सगळे, आम्ही चहा प्यायला वगैरे जाऊयात. मग त्यानंतर असं ठरवलं की चला म्हटलं. मग आम्ही बस स्टँडवरती, संगमनेरच्या बस स्टँडवरती गेलो चहा पिण्यासाठी. तर तिथं ट्रॅव्हल्स यायच्या, थांबायच्या, आणि तिथं एक शेजारी आजोबा होते. तर त्या आजोबांचा असा विषय होता, वयवर भरपूर वय असेल त्यांचं. त्यांच्यासोबत एक लहानी एक मुलगी होती, पहिली दुसरीची एक मुलगी असेल. तर ते ज्या ट्रॅव्हल्स यायच्या त्यांच्यासाठी फुगे फुगवायचे, म्हणजे त्यांचं ते विकायचे वगैरे नाही का ते. मग ते वय जास्त होतं म्हणून त्यांना असं खोकला पण यायचा, ते खोकायचे मधून, हे करायचे. मी ते बऱ्याच वेळेस निरीक्षण होता. आणि त्यावेळेस काय झालं, तिथं एक 40-50 लाख रुपयाची एक चांगली एक बेटर कार असेल. तर ती आली आणि तिथं थांबली. या लेकराला वाटलं की आपल्याला काहीतरी देण्यासाठी ही गाडी थांबलेली आहे, पण त्याला थुंकायचं होतं, त्याच्यामुळे त्याने काच खाली गेली आणि हे लेकरू तिथं गेलं. तर ज्यावेळेस ते लेकरू त्याच्याजवळ आलं ना, मग त्याने ती काच लावून घेतली वरती. मग ते एकदम, तो असा क्षण होता ना, एकदम असं गहीवरून आलं. आता ठीक आहे, आपण प्रत्येकाची किंवा अडचण बिडचण सगळ्या गोष्टी भागू शकत नाही. मी मस्त त्यांना नंतर खाऊ घातलं, पिऊ घातलं. पण रात्रभर जेव्हा स्टुडिओला आलो ना, एक डोक्यात चिंचिन होती की तुषार ठीक आहे, तू आता स्वतःच्या बेसवरती किंवा एवढी मेहनत घेऊन इथपर्यंत आलायस, पण आणखी समाजात असे मिडल क्लास घटक आहेत ना, जे खरंच परिस्थितीमुळे माग आहेत किंवा आहेत. तर तिथून खरं तर लिहिण्यासाठी सुरुवात केली. तर मी एक सर्वसामान्य मुलगा त्याच्यावरती एक लिहिलं होतं की होय, आहोत आम्ही मिडल क्लास, गरीब म्हणून जन्माला आलो आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास देखील फुग्यात भरून विकू लागलो. होय, आहोत आम्ही मिडल क्लास, गरीब म्हणून जन्माला आलो आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास देखील फुग्यात भरून विकू लागलो. हळूहळू मोठा झालो तेव्हा समजलं, अहो ती 50 लाखाची गाडी काय कामाची, जिच्या खिडक्या आम्हा गरीब मुलांच्या हात पाहून पण उघडत नाहीत. तेव्हा आयुष्याने एक खरी गोष्ट शिकवली की श्रीमंताकडे पाहून जगण्यापेक्षा गरिबाकडे पाहून जगलं की आयुष्याच्या बाबतीत कसलीच तक्रार उरत नाही. पण होय, आहोत आम्ही मिडल क्लास, पण तक्रार पण नाही आहे कोणाकडेच, कारण आमच्या आईवडिलांची मेहनत कधीच कमी नव्हती. आणि इथं खरं तर सुरुवात झाली. वा वा वा, कमाल होती एक तर पहिली गोष्ट. ओके, तर आपण आहे ना, तुमची फोटोग्राफी जर्नी कशी होती याबद्दल थोडं जाणून घेऊ. तर मग तुमची फोटोग्राफीची सुरुवात कशी झाली होती? जसं शिक्षण पूर्ण झालं लहानपणाचं, तर एक स्कॉलर विद्यार्थी होतो. 4थीपर्यंत चांगले मार्क्स वगैरे पडले.
गावातही शाळा होती, पण वडिलांना वाटलं की आपला मुलगा थोडाफार हुशार आहे म्हणून आम्हाला लोणीला टाकलं हां. रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत. तर तिथं जायचो ना, पण परिस्थिती नव्हती. वडिलांनी शाळेत तर घातलं, पण यायची जायची हाल होती. मग मला काय करावं लागायचं की बँकेशेजारी उभं राहावं लागायचं, मग हात करून येणं जाणं. मग रात्री उशिरा होऊन जायचा, मला कोणी घेऊन पण जायचं नाही. कधी कधी 7-8 वाजायचे रात्रीचे. मग रिटर्न घरी येणं, परत जाणं, म्हणजे असंच सुरू प्रवास. पण एक फोटोग्राफर होता, ज्याचा आमच्या शाळेच्या शेजारी स्टुडिओ होता. बरं. एक दिवस मग त्याने मला लिफ्ट दिली, त्याच्यासोबत गेलो. नंतर 2-3 वेळा जसं पॉसिबल होईल तसं तुम्हाला घेऊन जायचा. हां. आणि एक दिवस फक्त त्याला कोणतरी वायर बियर पकडण्यासाठी कोणतरी लागत होता, म्हणून तो मला सोबत घेऊन गेला की दादा चल सोबत, नाही का. तर तिथं त्याच्यासोबत ऑर्डरला गेलो. नशिबाने ऑर्डरही चांगली होती ती. तर तिथे त्याला ते सगळे सर म्हणायचे किंवा त्याचा तो फेम वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या. मग एक आवड लागली, नाही का, की शिक्षणापेक्षा नाही यार मला आता हेच करायचं. मग तिथून इंट लागली. खरं तर तिथूनच करा आपला प्रवास सुरू झाला, नाही का, फोटोग्राफी. ओके. फोटोग्राफर असू दे किंवा युट्यूबर असू दे, पहिला कॅमेरा म्हणजे इमोशन असतं. बरोबर. मग तुमच्या पहिला कॅमेरा तुम्ही कधी घेतला, कसा घेतला, त्याच्या मागची काय स्टोरी? 10वी शिक्षण पूर्ण झालं आणि कसं करायचो की त्यावेळेस एक ट्रेंड होता की मुलं रेंटवरती कॅमेरा आणायचे. हां, बरोबर. आणि असं मग मी पण रेंटवरती कॅमेरा आणायचो, कारण की स्वतः घरच्यांना वाटायचं की मुलगा हुशार आहे, मग याने या फोटोग्राफी बिझनेस. हां. कारण की फोटोग्राफर जर म्हटलं तर प्रत्येकाची संकल्पना कशी असते की एक छोटासा स्टुडिओ असणार, पासपोर्ट साईज फोटो काढणार, त्याच्या व्यतिरिक्त त्याची काही दुनियाच नाही. हां. काय माहीतच नाही आपल्याला. बरोबर. मग मी काय करायचो, रेंटनी कॅमेरा आणायचो आणि शिकण्याचा प्रयत्न केला. आणि पहिला कॅमेरा घ्यायचा होता, मी घरच्यांसमोर मांडली सुद्धा नाही की मला कॅमेरा घ्यायचा. पण त्यांना ते त्या फील्डमध्ये किंवा ती एक थोडीशी ऑड फील्ड आहे, त्याच्यामध्ये शक्यतो कोणी उतरत नाही. मग मला नाही भेटला सपोर्ट त्याच्यासाठी. पण माझे आजोबा होते, म्हणजे ज्यांनी म्हणजे पै जमा करून म्हणजे त्यांनी मला 7,000 रुपये दिले होते स्टार्टिंगला. बरं. म्हणजे ते मला चांगली आठवते की एवढी अशी भरपूर सारी चिल्लर गोळा झाली होती. ते करून मी काही पैसे टाकून मग तो माझा एक 13,000चा कॅमेरा आणि तिथून स्टार्टअप झाले. 13,000चं. 13,000चं फक्त. आणि प्रश्न हा होता की ठीक आहे, आपल्यासमोर जर कॅमेरा जर भेटला, आता आपण कॅमेरा घेतला, पण लोक आपल्यापर्यंत पोहोचणार कसे, त्यांना माहितीच नाही. मग मी पण कॅमेरा रेंटवरती देण्याला सुरुवात केली. आणि लोकांचा गैरसमज असं झाला की याच्याकडे कॅमेरा म्हणजे याला फोटोग्राफी येत असेल, हां. म्हणून लोक खरं तर जोडले जावं लागले. अशी स्टार्टअप होती. जे पहिली गोष्ट तर कॅमेरा तुमचा खूप बेसिक होता स्टार्टिंगचा, वाटतं ते बरोबर, खूप बेसिक झालं. बरोबर. ओके. तर फोटोग्राफीमध्ये तुम्हाला पहिली मोठी संधी कधी मिळाली, जे चान्स म्हणतो आपण, ज्याच्यामुळे पुढं एक मोठी ग्रीप भेटली माणसं मला? विषय असा झाला होता की आता माझ्याकडे कॅमेरा होता 13,000चा, तोच कॅमेरा. तसंच काय? पण एक फोटोग्राफर फ्रेंड होता माझा, कारण की त्याचे वडील फोटोग्राफी करायचे खरं तर. तर एक दिवस काय झालं की त्यांना एक वेडिंग शूट आलं, पण त्याच्या वडिलांना काहीतरी प्रॉब्लेम आला आणि त्यांनी ते शूट पण बुक केलेलं होतं. मग त्यांना तिथं जाणं भागच होतं. मग आदल्या दिवशी मला कॉल आला त्याचा की तुषार तुला तिथपर्यंत जावं लागणार आहे असं. पण मी म्हटलं की माझ्याकडे फक्त कॅमेरा आहे, पण मला फोटोग्राफीतलं नॉलेज काहीच नाही. तर तो म्हणे की तुषार तू जा तिथं, जसं जमेल तसं तू ऑटो मोडवरती का होईना पण फोटो काढ, पण माझी एवढी अडचण भागव. आता मी त्याला अगोदरच सांगितलं होतं की मला येत नाही, म्हणजे फोटो खराब जरी आले तर टेन्शन नाही, पण हा एक एक्सपिरियन्सचा एक पार्ट होता. तिथं गेलो, तिथं गेल्यानंतर मग आता लाईफमधली पहिली ऑर्डर्स म्हणता येईल त्याला. सकाळ सकाळी लवकर उठलो, मस्त आवरलं एकदम फ्रेश झालो, कारण की आता ऑर्डरला जायचं ना. तिथं पोहोचल्यानंतर असं झालं की मला 9चा टाईम दिला होता, मी 7:30 वाजता जाऊन बसलो. एक्साइटमेंट होती जास्त, नाही मस्त आवरून बिवरून सगळं गेलो. कॅमेराच हातात लगेच बाहेर काढून ठेवलं. मग लोकांना कळायचं लगेच हा फोटोग्राफर आहे. मला जवळ यायचे, दादा फोटो आमचे पण चांगले काढ, हे काढ. मग आवडायला लागलं नाही का ते प्रतिसाद लोकांना. पण ज्यावेळेस जसं जसं टाइम पिरियड वाढत गेला, समोरच्या पार्टीचे जे फोटोग्राफर्स आले, मग त्यांची ती मोठी गाडी, त्याचे ते मोठे मोठे कॅमेरे वगैरे, मग त्याच वाटलं की तुषार आपलं काहीच नाही असं. पण विषय असा होता की मी जर त्यांना जर दाखवलं असतं ना, थोडक्यात मी जर माझा ॲटिट्यूड जर टिकून ठेवला असता ना की मला सगळं येतंय, तर 100% मला अडचण झाली असती. बरोबर. पण एक तत्व आहे माझं की जी गोष्ट आपल्याला येत नाही ना ती मान्य करायला शिका. मग त्यावेळेस काय करणार आहे, समोरचा आपल्याला सांगणार आहे बेटा तुला येत नाही म्हणून मी तुला काहीतरी देतोय. गेले पहिल्यांदाच त्यांना सांगितलं की दादा माझा असा प्रॉब्लेम आहे, मला मित्रांनी पाठवलेलं आहे, मला फोटोग्राफी फील्डमधलं थोड्याफार प्रमाणात नॉलेज आहे, पण मला तुम्हाला मदत करावं लागेल, मी तुमचंच लेकरू आहे थोडक्यात, नाही का असं. मग त्यांना एवढा एक वाटला, प्रत्येक फील्डला प्रत्येक गोष्टीला त्यांनी मला सपोर्ट केला. आणि खरं तर तिथून एवढा आत्मविश्वास आला, नाही का, ठीक आहे आता तुषार लढायचं. ही खूप मोठी गोष्ट आहे, लोकांना जमत नाही. बरोबर. काय करतात की हा मला सगळं माहिती आहे, हे सोडलं पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. ओके. तर फोटोग्राफीच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती, तेव्हा काय काय अडचणी आल्या, आर्थिक म्हणा किंवा मानसिक किंवा काही पण सुद्धा?
पहिली अडचण फॅमिली थ्रू झाली. कारण की शिक्षण जर म्हटलं तर सगळ्यांचा व्याप राहतो. प्रत्येकाला वाटतं की माझ्या लेकरांनी इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, असं व्हावं. पण माझी फील्ड अशी होती ना की शक्यतो तिथं कोणी जात नाही. मग पहिल्यांदा फॅमिलीला कन्व्हिन्स करण्यासाठी माझा एवढा काळ गेला ना की मला खूप स्ट्रगल, म्हणजे 6 महिने घरचे माझे मम्मी पप्पा कोणी माझ्यासोबत बोलत सुद्धा नव्हतं. कारण की मी शिक्षण बंद करून डायरेक्ट फोटोग्राफी निवडलेली होती. तर खूप साऱ्या अडचणी आल्या. ऑर्डरला जायचो, वय कमी होतं. म्हणजे आपल्या अख्खा जो प्रवरा परिसर आहे त्या प्रवरा परिसरामध्ये मी पहिला होतो ज्याने इकडे कॅन्डिड फोटोग्राफी स्टार्टअप केली किंवा या सगळ्या गोष्टी स्टार्टअप केल्या. आणल्या नाही का ट्रेन आणला, पण वय लहान होतं त्याच्यामुळे लोक हे भरोसा ठेवायचे नाही. कारण की ₹1,00,000 वयाच्या 20 मुलाच्या हाती कसे देणार आपण, नाही का असं. त्यामुळे ह्याच अडचणी होत्या, बाकी काही नाही. मग आपलं जसं जसं लोकांना काम आवडू लागलं मग आणखी येत गेलं आणि चेंज सुरू झाले. म्हणजे तुम्ही बाय चॉईस फोटोग्राफीमध्ये आलेले, बाय ॲक्सिडेंट नाही. सही बात, ऑप्शन नसताना येतात, तुम्ही बाय चॉईस आलेला. सही बात. ओके. तर तुम्हाला असं कधी वाटलं का या जर्नीमध्ये की फोटोग्राफी सोडून द्यावी, काही दुसरं करावं, असं कधी वाटलं? काही वेळ आली? असं बऱ्याचदा वाटलं बरं का. पण एक असं म्हटलं जातं की कला आहे ना पिछा सोडत नाही. आवड होती, माझं स्वप्न होतं, ड्रीम होतं आणि मी घरचे फॅमिली सगळ्यांना क्रॉस जाऊन इथं उतरले होतं. म्हणजे मला ते 100% पूर्ण करणंच होतं. करायचं होतं. पण काय होतं, ज्या वेळेस आपलं एक सगळ्यांचं एक तत्व असतं की नाही देखवत कोणाला की समोरचा आपला पुढे जातोय, तर ते मागं खेचणारे पण भरपूर जण माहिती असतात. कोणतं असतं? मग मला म्हणजे भांडणामध्ये गुंतवण्यासाठी किंवा एखाद्या लेडीच्या मॅटरमध्ये गुंतवण्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले, खूप सारे प्रयत्न केले. पण तिथून कसं वाटायचं की तुषार आपण एवढ्या स्वच्छ भावनेने किंवा एकदम निर्मळ मनाने जर काम जर करतोय, कारण की एक फोटोग्राफी फील्ड जर म्हटलं तर तिथं 100% संबंध हा लेडीजशी येतो. तिथं आपली वर्तणूक, वागणूक, आपली वागण्याची किंवा बोलण्याची पद्धत, सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन करावं लागतात. मी सगळ्या गोष्टी करायचो पण बळच आपल्याला नाही का, आता शेवटी मागच खेचायचं म्हटल्यानंतर आणि पहिलाच होतो. त्याच्यामुळे मग याच अडचणी आल्या, बाकी काही नाही. ठीक आहे, चालू झालं. होतं त्याच्यावर मात हळूहळू 100% पुढे बरोबर. गेलात. ओके. तर आता एक सक्सेसफुल जर्नी जर म्हणाल तर त्याच्यामध्ये काही ना काही सेटबॅक म्हणा किंवा अपयश असतंच. बरोबर. तर मग तुमचं असं काही आहे का जे तुम्हाला सांगता येईल आता, आणि जेणेकरून बरेच काही शिकतील लोक त्या सेटबॅकमधून? पहिली गोष्ट, जिथं मला अपयश भेटलेलं होतं, म्हणजे थोडक्यात मला घरच्यांनी अडवलेलं होतं या फील्डसाठी. मी जर तिथं जर माघार जर घेतली असती तर 100% आज 10, 15, 20 हजाराचा जॉब करत असतो. आज वय वर्ष 22 असताना 1 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. अहमदनगर जिल्ह्यातलं पहिलं फोटोग्राफी इन्स्टिट्यूट मी चालू केलं आहे, जिथं आपले एकदम तळागाळातले अख्ख्या महाराष्ट्रभरचे विद्यार्थी येतात आणि मुळात त्यांचं राहणं, खाणं, पिणं सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट मी करतो. आणि काय असं की आपलं वय लहान आहे, पण एवढ्या कमी एजमध्ये जर ते लोक किंवा ते विद्यार्थी आपल्याकडे त्यांचं स्वप्न घेऊन येतात, आपल्याला सर ही पदवी देतात, Correct. एक आपुलकीची भावनेने आपल्याला जवळ घेतात, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन देते. किंवा जे इंस्टाग्रामची मी जर्नी चालू केली आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोणाचं भांडण झालं तरी आपल्यापाशी येतात, कोणाचं काही एखादा ब्रेकअप जरी झाला तरी लगे आपल्याला सांगणं असतं, नाही का असं झालं तर. म्हणजे थोडक्यात हेच सांगणार राहील की सुरुवात जर केली ना तर 100% त्याच्यावरती प्रेम करायला शिका. ज्या वेळेस आपण आपल्या फ्युचरवरती प्रेम करतो ना, आपल्याला तिथपासनं मागं यावं असं कधीच वाटत नाही, आपण चालू ठेवतो. वा, असं आहे. हे आत्तापर्यंत मिळालेलं सगळ्यात बेस्ट आन्सर होतं मला असं वाटतं. ओके. तर फोटोग्राफी क्षेत्रामध्ये तशी कॉम्पिटिशन भरपूर आहे, बरोबर बरोबर. ती आणि आहे सुद्धा. तर मग तुम्हाला तुमची ओळख निर्माण करणं किती अवघड गेलं? आता कसं आहे की मी परिस्थितीने मागं होतो, म्हणजे थोडक्यात जे इक्विपमेंट्स किंवा जे कॅमेरा सेटअप माझ्याकडे आहे, त्याच्यापेक्षा बेटर लेवलचे पण काही मुलांकडे आहेत, आहेत. कारण ते परिस्थितीने मागे. बरं. आज थोडक्यात मला जर ₹1,00,000 जर एखादी गोष्ट जर घ्यायची तर मला त्याच्यासाठी किती काही फायनान्शियल अडचणी आहेत किंवा काय, किंवा मी मेहनतीतून तिथपर्यंत जाऊन मी ती गोष्ट अचीव्ह करतोय. पण असे माझे फ्रेंड सर्कल म्हणावं किंवा जे फोटोग्राफर्स आहेत त्यांना फॅमिली बॅकग्राऊंड असतं, ते माझ्यापेक्षा कितके टॉपचे फोटोग्राफर्स आहेत किंवा त्यांच्याकडे इक्विपमेंट्स आहेत. Equipment. मग त्यावेळेस ही गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे जो सेटअप आहे ना त्याला काहीच किंमत नाही. पण आपण जर इतरांपेक्षा काहीतरी वेगळं जर केलं, युनिक जर आणलं, काहीतरी ट्रेंडिंग गोष्टी आणल्या, तर आपण आपली ओळख तयार करू शकतो, तरच काहीतरी होऊ शकतं. मग मी हेच आणलं, आपल्या प्रवरा परिसरात पहिल्यांदा कॅन्डिड मुवमेंट्स आणले. मी इतरांपेक्षा वेगळं काय देऊ शकतो किंवा माझ्या कामात वेगळेपणा काय आहे, मी ह्या गोष्टी दाखवणार. आणि बोलण्याची आवड तर खूप आहे. मी प्रत्येकाला सांगत असतो की माझं काम फुकट आहे, माझ्या तोंडाचा पैसा आहे. वा. आणि थोडंसं माझ्या माहिती करतं की कॅन्डिड मुवमेंट्स म्हणजे नक्की काय? कॅन्डिड मुवमेंट्स म्हणजे कसं की थोडक्यात एखादा इव्हेंट चालू आहे, ते जसं चालू आहे तसं शूट करणं, त्याला ट्रॅडिशनल गोष्टी म्हटलं जातं.
पण नकळत आपला नाही का एखादा नकळत फोटो काढतोय आपल्याला कळत पण नाही अचानक काढलेलं आहे. आपण ते हॅपी मुवमेंट्स ते कॅप्चर करणं आणि नकळत शूट केलेल्या भावना कॅमेऱ्यात कैद करणं ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. आणि खरं तर आता हीच लोकांना आवडते नाही का? कारण की फ्रेम सेट करणं नॅचरली घेणं याच्यात खूप फरक आहे. तर मग सांगा की असं काही झालंय का की तुमचं काम तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचणं अवघड गेलंय, तसं तुमचं आता अकाउंट आहे त्याच्यावर तुमची सवलत फॉलोअर्स आहेत. बरोबर. ही जी सुरुवात म्हणा किंवा कसं काय सुरुवातीचा काळ असा होता की ज्यावेळेस हा इंस्टाचा फेम वगैरे काही गोष्टी नव्हत्या त्यावेळेस मला फक्त एकच गोष्ट होती की माझं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. पण आपला ग्रामीण भाग येतो त्यांना आपण कितीही काही सांगितलं ना की आपण एवढे महत्त्वाचे किंवा एवढे महागडे इक्विपमेंट्स वापरतोय किंवा ह्या ट्रेंडिंग गोष्टी हे मी तुमच्यासाठी यूज करतोय किंवा एखाद्या शूटची मी थीम वगैरे ठरवतोय, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं असतं. जिथं 10 रुपये कमी भेटते ते क्लायंट तिथं पळणार आहे. आणि आपण एवढ्या तळमळीने काम करून सुद्धा कधी कधी असं व्हायचं की फक्त फायनान्शियल प्रॉब्लेममुळे लोक फक्त शूट करून घ्यायचे पण अल्बम बिल्बम काही घेऊनच जात नव्हते. मग लोकांचं पेमेंट आपल्याला करावं लागायचं, जे माझ्याकडे जे कामगार किंवा जे माझे सहकारी येणार आहेत त्यांचे. आणि जो आपला मेन इन्कम पर्पज आहे तो तिथंच अडकून बसायचा कारण की ते घेऊनच जात नव्हते. मग ह्या सगळ्या गोष्टी मला फेस कराव्या लागल्या. ओके, तर पुढचा प्रश्न असा आहे की अशी कोणती एक गोष्ट होती जी खूप अवघड होती आणि जी पार केल्यानं तुम्हाला असं वाटलं की आता आपण सुटलोय, आता आपल्याला सगळं जमणार आहे, असं काही झालं का? एक गोष्ट अशी असते नाही का की तर माझा विचार केला तर मी थोडासा फास्ट बोलतो कधी कधी, त्यामुळं मी हे सुधारण्याकरता मी कोडिंग चॅनल सुरू केलं. अच्छा, तर मग तो टर्निंग पॉईंट ठरला. अशी कोणती गोष्ट होती का तुमची? आता विषय असा थोडंसं पर्सनल मुद्द्यावरती बोलतो माझ्या. ज्यावेळेस आपलं एक तारुण्य येतं ना किंवा वय एकदा कॉलेजचा एरिया येतो, प्रत्येकाला वाटतं की रिलेशनशिपमध्ये यावं हे यावं ते यावं. माझी एक मैत्रीण होती पण त्यावेळेस ते अल्लड प्रेम होतं. त्यावेळेस आपल्याला ते समजत नसतं, म्हणजे थोडक्यात आपल्याला नीट पॅन्ट घालता येत नाही पण आपण तिला घरबीर दाखवणं किंवा तिची स्वप्नपूर्ती करण्याचे स्वप्न बघतो नाही का. ते वय तिच्या नादी लागलो किंवा तिच्यावरती नाही का थोडक्यात की हेच प्रेम हेच असं हेच तसं. मी बऱ्याचशा माझ्या ज्या पोएम्स वगैरे त्याच्यामध्ये हेच प्रेमाचे कॉन्सेप्ट घेतो कारण की मी तिथून मला अद्दल घडलेली आहे. मला ज्या गोष्टींचा अनुभव आहे मी त्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या ट्रू फिलिंग्स आहेत ज्या माझ्या हृदयापर्यंत भेटल्या जातात नाही का, असा विषय आहे. पण तिथं मला आहे ना फक्त माझ्या परिस्थितीमुळे म्हणावं किंवा ती पण तिथं ज्यावेळेस आपण 11वी-12वीच्या पिरियडमध्ये येतो मॅच्युरिटी नसते. बरोबर. आपल्याला काही गोष्टी कळत नसतात किंवा मुलींचं कसं असतं त्यावेळेस की जे चांगलं दिसतंय ते तिकडे जातात. त्यांना कळत नाही ना की त्या भावना काय असतात किंवा त्या फिलिंग्स काय असतात. त्या असं माझ्यापेक्षा एक बेटर मुलगा भेटला जी 100% मला सोडून जाणार होती. पण हा आहे ना म्हणजे त्यावेळेस काय होतं की आपलं प्रेम ज्यावेळेस आपल्याला सोडून जातं त्यावेळेस प्रत्येक मुलगा असं खचून जातो किंवा तिथून त्याला असं वाटतं की नाही आता संपलंय सगळं, कारण की अल्लड वय राहतं त्याच्यातनं काही गोष्टी समजत नाही. मला बरेचसे म्हणजे जे माझं फ्रेंड सर्कल आहे त्यांनी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला की तुषार आता ठीक आहे चल एक चिल मारून एक दारू पिऊ आपण, एक सिगरेट ओढू, थोडंसं रिलॅक्स होऊ, असं तसं आत्महत्येचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टी केल्या नाही. पण डोक्यात एक टार्गेट होतं की ही जी मुलगी मला सोडून गेली ना ही माझी परिस्थिती बघून मला सोडून गेली. म्हणजे थोडक्यात ही मला दाखवून गेली की तुषार तुझी लायकी नाही म्हणून मी तुला सोडून गेले आणि आता तुला काहीतरी करायचं आहे. तर म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाही पण आज दररोजच पर डे मिनिमम 30 प्रपोज रिजेक्ट करतो. श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या पण माझं असं आहे की आतापर्यंत 70,000पेक्षा जास्त प्रपोज घेतलेले आहेत. बापरे, ते फॉलोअर्स हवं लागे आणि त्याचा 70% पकडतो तुम्ही प्रपोजलचे. ओके, तर पुढचा प्रश्न असा आहे आपल्याला की प्रवासातील सर्वात इम्पॉर्टंट आणि कठीण निर्णय काय होता? निर्णय असा होता की स्टार्टअप करणं, हळूहळू क्लायंट बेस वाढू लागला, लोकांना पण कळलं की आता याचं काम बेटर आहे. पण काय होतं की आपलं घर त्या लेवलचं नाही ना की आपलं सपोज आता आपण पत्र्याचं घर आहे, क्लायंट तिथे येणं त्यांना प्रेझेंटेशन करणं हे आपल्याला बरोबर नव्हतं, ती प्लेसच नव्हती ती. मग त्यासाठी ऑफिस टाकणं, खरं तर ही माझ्या लाईफमधली पहिली अचिव्हमेंट आहे की मी माझं ऑफिस टाकलं, तिथून सुरुवात केली आणि लोकांना दिसायला लागलं किंवा याचं काम काय आहे काय नाही. मी बऱ्याच मुद्दा म्हणून काय करायचो, जे माझे क्लायंट्स आहेत त्यांना वेटिंगला ठेवायचं. वेटिंगला ठेवल्यामुळे मग ते आजूबाजूला निरीक्षण करायचे की याच्याकडे काय आहे, म्हणजे नका त्यांना आपलं काम पण दिसून जायचं. बरोबर. ज्यावेळेस ऑफिस झालं, मग ऑफिस झाल्यामुळे काय होतं की आणखी थोडासा फेम वाढला, आणखी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे, याचा स्वतःचा स्टुडिओ पण आहे. पण कोणत्याही गोष्टीचा प्रवास हा एकट्याच्यानी कधीच पूर्ण नसतो, आपल्याला कोणीतरी एक पार्टनर लागतोच. म्हणजे एक साथीदार शोधण्याचं मी एक टीम डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आणि मी लहानपणापासून म्हणजे जसं फोटोग्राफीमध्ये उतरले तसपासून सांगतो की माझे जे स्वप्न आहे ना, मला लाखात खेळायचे, मला चिल्लर गोळा करायची नाही. माझ्यासोबत जे मुलं यायची त्यांना नकळत दिसून पण जायचं, जे माझे पार्टनर नाही की जे माझे सहकारी फोटोग्राफर आहेत त्यांना नकळत दिसायचं की ठीक आहे
तुषारसोबत राहतोय ना, तर आपला 100% फायदा असा आहे की आपण आत्तापर्यंत हजार रुपये गोळा करत होतो, 15-20 हजाराच्या ऑर्डर घेतोय. आता इथं लाखाचे क्लायंट आपल्याला बघायला भेटते आणि इझिली येतात. ते माझ्यापासून कन्व्हर्सेशन स्किल शिकले. पण माझं त्यांना हेच सांगणं होतं की तुम्ही टिकून राहा. टिकून राहिल्यामुळं हा लाखातला कोटीपर्यंत प्रवास आहे, आपल्याला ते करायचंच आहे. पण त्यांना काय वाटायचं की नाही तुषारपर्यंत क्लायंट आलंय, मग ते पर्सनली त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करायला गेले. त्यांनी ते क्लायंट घेतलं, पण ते विसरले की कोणतंच क्लायंट आज जर ते 10 रुपये कमी भेटतात म्हणजे तुझ्यापर्यंत आले ना, कदाचित तुझ्यापेक्षाही कमी वेळ नाही दुसरीकडे जाणार आहे असं. मग ते तिथं बसले, पण तिथं माझं खच्चीकरण झालं. माझं 1 वर्ष वाया गेलं, कारण की मी जी टीम डेव्हलप केली होती ती सगळी डिस्ट्रॉय होऊन गेली सगळी, ज्याने त्यांनी जास्तीचा स्वार्थ बघितला. त्याच्यामुळं मी अशी सुरुवात केलेली आहे की मी विद्यार्थी शिकवणार, म्हणजे जो सर्वसामान्य घरातला जो मुलगा आहे तो माझ्यापर्यंत येणार, त्याला शिकवणार पण मी, स्वप्न दाखवणार पण मी, त्याच्यापर्यंत अचिव्हमेंट्स नेऊन देणार पण मी, त्याची स्वप्नपूर्ती पण मी करून देणार. आणि कदाचित तो माझा टीम मेंबर होणार आणि माझा आणि त्याचा दोघांचाही प्रवास पुढे जाऊन आपलं जे मोठं स्वप्न आहे ते पूर्ण होणार. तुमचं खूप मोठं स्वप्न आहे. ओके, तर तुमची जी आता आपलं बोलणं आलं याच्याबद्दल, तुम्ही म्हटलं स्टुडंट्सबद्दल, बरोबर. तर मग तुमची फोटोग्राफी इन्स्टिट्यूटबद्दल काय सांगा? आता फोटोग्राफी इन्स्टिट्यूट जे आहे, ज्यावेळेस मी इंस्टाग्रामवरती माझा प्रवास सुरू केला होता, इंस्टाग्रामवरती प्रवास सुरू केल्यानंतर मला आहे ना अशा काही गोष्टी गेल्या की लोकांना फक्त माझा एक फेम आवडला किंवा माझा आवाज आवडतो. आवाज आवडला, तुमचा आवाज मला पण खूप आवडला. तर या आवाजाच्या बेसवरती खरं तर मी लोकांच्या हृदयात घर केलं. ज्यावेळेस लोकांना समजतंय ना की आपल्या मनाशी भिडलेला हा माणूस आहे, जिथे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे, किंवा आपल्यासारखा माणूस आहे जो आपली प्रत्येक तळमळ भावना सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकतो, त्यावेळेस मला कॉल यायला लागले. दादा, माझी परिस्थिती नाही आहे मला फोटोग्राफी शिकायची, माझी परिस्थिती नाही, मी जेवणाची, खाण्याची, पिण्याची, राहायची सोय करू शकत नाही, पण मला तुझ्याकडे यायचं आहे, मला तुझ्याकडे येऊन राहायचं आहे, मला तू शिकव, मला फक्त तुझ्यासोबत राहू दे, कदाचित तुझ्या अनुभवांच्या जोरावरती मी मोठं होणार आहे. तर प्रवास ज्यावेळेस सुरू केला होता, मी असे बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे बोलून घेतले, ते राहिले, माझ्या घरी राहायचे. माझी आई कधी पण त्यांना उठून खाऊ पिऊ घालायचे, एकदम घरच्यासारखं. माझे खरं तर मला फॅमिली नंतर सपोर्ट केला आणि आज जे काय ते फॅमिलीच्या जोरावरच आहे. कारण की एवढे सगळे विद्यार्थी, माझी आई म्हणजे माझी आई स्वतः त्यांना खाऊ पिऊ घालते, माझी आई स्वतः स्वयंपाक करते. खरं तर मी जसं सकाळी उठतो ते बघत राहते, ती एवढा मोठा पोट्याचा गोळा नाही लाटत राहते नाही का. फक्त तिचं असं म्हणणं आहे की नाही, या लेकरांना काही कमी नाही पडलं पाहिजे, कारण की ह्या लेकरांच्या जीवावरती तू ये तुषार, आणि तुला यांना सगळ्यांना पुढं घेऊन जायचं आहे. जसे जसे कॉल यायला लागले, मग 1-2 विद्यार्थी शिकवले, पण नंतर विद्यार्थ्यांनी सजेशन दिलं किंवा कॉलचं पण प्रमाण वाढत गेलं. मग असं ठरवलं की ठीक आहे, आपण एक शिक्षण संस्था टाईप जर गेलं तर काय होईल. मग इथूनच सुरुवात झाली खरं तर प्रवरा प्रोडक्शनची. आमचं प्रवरा प्रोडक्शनची टॅगलाईनच अशी दिली आहे की छोट्या पावलांपासून तर मोठ्या स्वप्नांपर्यंतचा प्रवास, असं जर्नी फ्रॉम नथिंग टू एव्हरीथिंग. म्हणजे माझ्याकडे काहीच नाही, इथपासून मला सुरुवात करायची, तर एक दिवस माझं स्वप्न इथपर्यंत जाणार की माझ्याकडे सर्व काही आहे. इथून सुरुवात झाली आपल्या प्रवरा प्रोडक्शन. म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूटचे फी स्ट्रक्चर वगैरे कसं असतं? फी स्ट्रक्चर असं आहे सर, आता बाकीचे जे समजा क्लासेस आहेत तिथं फक्त फोटोग्राफी शिकवली जाते, फक्त व्हिडिओग्राफी शिकवली जाते किंवा फक्त सिनेमॅटिकचे. माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये मी फोटोग्राफीशी रिलेटेड सगळ्याच गोष्टी, म्हणजे त्याच्यामध्ये फोटोग्राफी आलं, सिनेमॅटोग्राफी आलं, ड्रोन ऑपरेटिंग आलं, गिम्बल हँडलिंग आलं, परत एडिटिंगचा, फोटो एडिटिंगचा, व्हिडिओ एडिटिंगचा, हा सगळाचा सगळा पार्ट शिकवतो मी. तर 25,000 रुपये फीस ठेवलेली आहे. म्हणजे हे 25चे 25,000 मी त्यांच्यावरती खर्च करतो. ते पण कशी, राहायला, खायला, प्यायला त्यांना खर्च जाणारच. त्याच्यानंतर मी गेस्ट लेक्चर अटेम्प्ट करतो. गेस्ट लेक्चर बोलवून त्यांना लेक्चर, प्रत्येक सेशनसाठी वेगवेगळे शिक्षक हायर केलेले. 10 दिवस माझं महिन्याभराचं शेड्यूल असतं. 10 दिवस मी फक्त त्यांचे लेक्चर घेतो. पुढच्या 10 दिवसामध्ये जे शिकवलेले आहे त्याच्यावरती मी प्रॅक्टिकल घेतो. म्हणजे ट्रॅव्हलिंग आलं, जे आपले निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे मी ते त्यांना घेऊन जातो. एक असे समजा मॉडेल्स हायर करतो, त्याच्यावरती त्यांना प्रॅक्टिकल सेशन देतो. कपल हायर करतो, त्याच्यावरती त्यांना प्री वेडिंगचं सेशन होऊन जातं. आता फोटो म्हणजे पहिल्या 10 दिवसामध्ये ते शिकलेले असतात, दुसऱ्या 10 दिवसामध्ये त्यांना ऑन फील्ड नॉलेज आलेलं असतं, आणि त्याच्या पुढचे जे 10 दिवस आहेत त्याच्यामध्ये त्यांनीच काढलेलं फुटेज, त्याच्यावरती मी त्यांना एडिटिंग शिकतो. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या चुका बिका सगळं त्यांचं त्याच्यातच क्लिअर होऊन जातं, असा विषय. तसं पाहिलं तर मी फीज खूप पाहिलेलं आहे, 1,00,000-2 लाख. बरोबर सर. 25,000 मध्ये एवढं सगळं तुम्ही कव्हर करताय. आपण फक्त खर्चच घेतो आणि हे 25,000 खर्चच घेत आहे, खर्च सुद्धा मी जास्त होता असं कळायचं. ओके, आता आपण थोडं आहे ना फोटोग्राफी बद्दल येऊ, म्हणजे प्रॉपर टेक्निकल बद्दल तुम्ही सांगा मला याबद्दल. फोटोग्राफी शिकण्यासाठी तुम्ही कोणती शैक्षणिक म्हणा किंवा काही गोष्टी शिकल्या असतात किंवा कोर्सेस वगैरे तुम्ही केले असतील? विषय असा होता की आता फील्डमध्ये उतरायचं होतं म्हणजे कॅमेरा ऑपरेटिंग या सगळ्या गोष्टी येणं महत्त्वाचं आहे. आता पण
माझी परिस्थिती एवढी नव्हती किंवा जो स्टार्टिंगचा माझा जो प्रवास होता, मला फॅमिली सपोर्ट अजिबात नव्हता. बरोबर. मी बऱ्याचशा म्हणजे जे इन्स्टिट्यूट आहे बाहेर, तिथं जाण्याचा पण प्रयत्न केला होता. मी तिथे गेलो, पण ज्यावेळेस त्यांनी जे मला डेमो पर्पजने दाखवलं, आपल्याला कोणत्याही इन्स्टिट्यूटला गेल्यानंतर अगोदर दाखवते ते की हे आमचं असं असं काम आहे किंवा असं आमचं ही फीस स्ट्रक्चर आहे. पहिली गोष्ट, आपली माघार फक्त फीजमुळे राहिली, कारण की लाखाच्या प्लस फीज होती. फी आपलं ते पॉसिबलच नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, ते ज्यावेळेस मला त्यांचे डेमो दाखवायचे ना, की अशा पद्धतीची फोटोग्राफी आपण शिकवणार आहे, मी त्यांच्यापेक्षा आहे ना, म्हणजे त्या डेमोपेक्षा मी मोबाईलने भारी फोटो काढायचो. मग नकळत असं वाटलं की यांच्याकडे येऊन शिकण्यात किंवा फी भरण्यात काय अर्थ आहे, आपण अनुभवाच्या जोरावरती पुढे जाऊयात. कारण की असे मी कित्येक गायक वगैरे बघितलेले आहेत ज्यांनी क्लासेस केले नाहीत, नाही केलेले, पण अनुभवाच्या बेसवरती ते सुंदर कितके टॉपचे गायक बनतात, नाही का. ठीक आहे, आपल्याकडे एखादा इन्स्ट्रुमेंट जर आलं, मला पहिलं कॅमेरा शिकणं गरजेचं होतं, तर मी हे सगळं यूट्यूबवरती बघू शिकलो. त्यानंतर अशा काही शिक्षण संस्था आहेत, आता मी मूळतः नाव घेत नाही इथं, पण त्यांच्याकडे पण गेलो. म्हणजे मला ॲज अ गेस्ट लेक्चरर म्हणून, म्हणजे ज्यांच्याकडे मी क्लाससाठी जायचो ते मला गेस्ट लेक्चरर म्हणून बोलवायला लागले. आणि म्हणजे अनुभव वाटत गेले भाऊ. खरं तर आपला बेस आपला यूट्यूबच आहे. यूट्यूबकडून आपण सेटिंग वगैरे सगळ्या गोष्टी शिकलो. नंतर क्लायंटचं किंवा लोकांचं एवढं प्रेम भेटलं की आपल्याला लाईव्ह डेमो डायरेक्ट अनुभव भेटत गेले, आणि ह्या अनुभवाच्या बेसवरतीच आज ही एवढी मोठी इमेज. वा कमाल. ओके, तर एक फोटोग्राफर म्हणून तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतो? म्हणजे फोटो काढताना तुम्ही काय बघता त्यावेळेस? फोटो काढताना आहे ना, कसं असतं की प्रत्येकाच्या हाती जर कॅमेरा दिला कॅमेऱ्याचं बटन दाबलं तर फोटो प्रत्येकाच्या हातून निघणार आहे. माझं पहिली गोष्ट फक्त हीच असती की समोरचा जो क्लायंट आहे ना, त्याला फक्त आपण आपल्या घरच्यासारखं करून घ्यायचं. ज्यावेळेस आपण त्याच्या घरातल्यासारखं होणार, त्यावेळेस नकळत त्याच्याकडनं आपल्याला अशी स्माईल भेटणार आहे ना, कदाचित आपल्याला समोर बघून हास हे म्हणायची सुद्धा गरज पडणार नाही. आणि याच गोष्टी सुधारल्या गेल्या. पहिले माझं बोलणं सुधारवलं की ताई, दिदी, मावशी हसा, समोर बघा, अहो मी तुमच्यासारखाच आहे, मी तुमच्यासाठीच झालेलं आहे, एकदम कम्फर्टेबल राहा. किंवा जी ब्राईड असते, आपली ग्रूम असते, आपण नवरदेव नवरीला भेटलेलो असतो, पण त्याची जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना भेटलेलं नसतं. मग त्यांना आपलं हे सांगणार, अहो मी तुमच्या घरातला आहे, मी पण तुमचा भाऊ आहे. नकळत आपलं हे शूट कंप्लीट झाल्यानंतर मी कधीही तुमच्या घरी आलं, तुम्हाला चहा पाजला पाहिजे. म्हणजे ही जी भावना जी डेव्हलप केली ना, त्याच्या थ्रू खरं तर प्रेम वाढत गेल्या. आणि प्रत्येकाने मला असं वाटतं की हेच करायला पाहिजे. तुम्ही आल्या सुद्धा, आमचे काही मित्र आहेत त्यांना सुद्धा तुम्ही हसवलं आल्या, त्याच्यावर लक्षात आलं की तुम्ही कसं करता नाही सगळं. ओके, तर फोटोग्राफी शिकण्याची सुरुवात मुलांनी कशी करावी, ज्याला शिकायचं आता सुरुवात करायची त्यांनी? पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकामध्ये सगळे निगेटिव्ह पॉईंट्स राहतात. कोणाला बोलणं बरोबर येत नाही, बोलण्याची कपडे घालण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाने पहिली गोष्ट आपल्या चुकांवरती हे केलं पाहिजे, ध्यान दिलं पाहिजे. आणि नंतर कसं, प्रत्येकाच्या अंगी काही ना काही वेगळी कला असते. कदाचित मला बोलणं चांगलं येतं, मी कन्व्हर्सेशन स्किल चांगलं करू शकतो. एखादा मुलगा कदाचित कॅन्डिड मुवमेंट्स बेटर कॅप्चर करू शकतो, जिथे त्याला ती बोलायची सुद्धा गरज पडणार नाही. प्रत्येकाने फक्त आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला जे येतं ना, तीच एक पॉईंट आहे ना, डेव्हलप जर केला तर 100% प्रत्येक जण टॅलेंटेड आहे. तर तसे बरेच महागडे गिअर्स वगैरे मिळतात, बरोबर, महागडे कॅमेराज आहे. तर मग आपण म्हणू की स्टार्टिंग करता एखाद्या सुरुवात करायची, तर त्यांनी कोणता कॅमेरा, कोणते गिअर्स घेतले पाहिजे? पेड प्रमोशन नाही, आधीच क्लिअर आहे, काही न घेतलं तरी पेड प्रमोशन नाही. बरोबर. तर विषय असा आहे की प्रत्येक कॅमेरा किंवा प्रत्येक कंपनीचे कॅमेरे वेगवेगळ्या गोष्टीसाठी. सपोज मला जर सिनेमॅटिक जर करायचं तर मी सोनीसाठी प्रेफरन्स देतो. त्याच्यामध्ये लॉग वगैरे बऱ्याचशा सेटिंग्स आहेत, त्याच्यामध्ये जास्त खेळण्याची गरज पडत नाही, किंवा जे पाहिजे ते प्रॉपर भेटणार आहे. मी जर कॅन्डिड पर्पजने जातोय तर मी कॅनॉन हायर करेन, त्याच्यामध्ये मला प्रॉपर कलर टोन वगैरे सगळ्या गोष्टी भेटणार आहे. जर मला ट्रॅडिशनल वगैरे सगळ्या गोष्टी जर शूट करायची तर मला कलर टोन पण खेळ नाही, किंवा जे नॅचरल मला थोड्याफार सोप्या गोष्टीत जाणार तर मी निकॉन हायर करतो, सगळ्या गोष्टी सांगतो. आता माझे जे विद्यार्थी ते आलेले पहिले मला म्हणतात की दादा मला कॅमेरा घ्यायचा, सर मी काय केलं पाहिजे, कसं करू, हे करू. मग मी त्यावेळेस त्यांना काय सांगतो की मी जे क्लासेस पर्पजने तुम्हाला शिकवणार, म्हणजे फोटोग्राफी फील्डमधल्या 100% गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. की याच्यामध्ये एडिटिंग पण आहे, फोटो एडिटिंग पण आहे, ड्रोन ऑपरेटिंग पण आहे, कॅन्डिड पण आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगतोय. आता तुम्ही विचार करायचा की तुम्हाला बेटर काय करायचं आहे. कारण की जो मुलगा प्रॉपर फोटो काढू शकतो तो प्रॉपर एडिटिंग नाही ना करू शकत, दोन्ही गोष्टीकडे वेळ देऊ शकत नाही. मग आता सपोज तुम्हाला जर प्रॉपर कॅन्डिडेटमध्ये जर तुमचं करिअर जर करायचं आहे ना, तर तुम्ही त्या लेवलच्या किंवा त्या इन्स्ट्रुमेंट्सने हायर केलं पाहिजे. आणि स्टार्टिंग करताना कसे पण सांगतो आपण, ठीक आहे आपल्याला सगळ्या गोष्टी येतात, पण आपली जर सुरुवात असते ना, क्लायंट आपल्या भरमसाठी येते, सेकंड हँड कॅमेऱ्यापासून सुरुवात करावी. अनुभव फेल जरी गेला तर फायनान्शियली काही गोष्टी भेटत नाही, लॉस होत नाही.
आणि एक अनुभव पण येऊन जातं त्याच्यातनं, नाव पण होऊन जातं. मग सुरुवातीला मोठी उडी घेण्यापेक्षा ना थोडं थोडं खावं. हां, थोडी घ्या नंतर मग जेव्हा तुम्हाला वाटेल की आता आपण एक्सपर्ट झाले बरोबर बरोबर ठीक आहे, एक्सपर्ट पण होत नाही, पण एक ठीक आहे एका पर्टिक्युलर लेवलला गेल्यानंतर बरोबर तुम्ही अगदी ते घेऊ शकता. ओके. आणि मग गिअर्सबद्दल काय समजा आता मुलांचं काय असतं की आता मी कॅमेरा घेतला तर मला आता गिम्बल घ्यायचं आहे. मग गिम्बल तेवढा बरोबर. अफोर्ड करू शकतो असं नाही आहे. आता मी जर कॅमेरा जर घेतलाय ना आणि मी जर ठरवलं की आता आपण कॅन्डिडेटबद्दलच बोलूयात. हां. जर आता मला कॅन्डिड मुवमेंट्स जर कॅप्चर करायचे आहेत ना, मला 100% फक्त त्या कॅन्डिड मुवमेंट्सशी रिलेटेड मला लाईट्स लागणार आहेत. थोडक्यात आम्ही AD ऑक्टा वगैरे यूज करतो सगळं. तर तिथं मला गिम्बलचा यूज होत नाही, कारण की गिम्बल हा स्टेबिलिटीचा पार्ट आहे आणि हा सिनेमॅटिकसाठी वापर केला जातो. मग ज्याला जे गरजेचं आहे त्याने तेच घ्यावं. नाही तर प्रत्येकजण काय म्हणतो की माझ्याकडे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तुझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी पाहिजेत, पण तुझं जर त्या दृष्टीने जर वापरच होत नाही, मग तू ते नुसतं इन्व्हेस्टमेंट करून पण ठेवण्यात पण काय अर्थ नाही ना. मग मला फक्त हेच सांगणं आहे की थोडक्यात ज्याची गरज आहे ना तेवढेच इन्स्ट्रुमेंट्स घ्यावं आणि एक ओळख होऊन जाते ना. थोडक्यात आम्ही फोटोग्राफर आहे, मी पण ऑर्डर वगैरे सगळ्या गोष्टी घेतो किंवा समोरच्यालाही ऑर्डर देतो. माझ्याच्याने एकट्याच्याने पॉसिबल नसते हे सगळं घेणं. मग मी पण हायर करतो की कॅन्डिड फोटोग्राफर पाहिजे, ट्रॅडिशनल फोटोग्राफर पाहिजे, एक प्रॉपर ड्रोन ऑपरेटर पाहिजे. आणि आता सपोज आता मी जर प्रॉपर एक ड्रोन ऑपरेटर म्हणून जर माझी इमेज डेव्हलप केली, माझ्याकडे ड्रोनच असावं ना. जर मला कॅन्डिडेटचं काम कोणी देतच नाही तर मी सेटअप घेऊन काय हरकत आहे. बरोबर. मी त्याच्यामध्येच मी प्रोफेशनल बनणार, एक ड्रोन ऑपरेटर म्हणूनच मी माझी इमेज डेव्हलप करणार आणि लोक पण त्याच दृष्टीने माझ्यापाशी येणार. म्हणजे आता फोटोग्राफीमध्ये सुद्धा बरेच फील्ड्स ओपन होऊ शकतील. जर तुम्हाला कॅन्डिडेट हो बरोबर बरोबर ड्रोन ऑपरेटिंग बद्दल, एडिटिंगचे वेगळं झालं, बरोबर अगदी बरोबर अजून म्हणजे व्हिडिओग्राफी वगैरे तुम्हाला जास्त माहित बरोबर बरोबर ते वेगळं झालं. बरोबर. सिनेमॅटिक्सचा ट्रेंड करतात आता. ओके सॉरी. ओके. तर जे नवीन फोटोग्राफर्स आता ज्यांना बनायचे त्यांनी काय चुका नाही केल्या पाहिजे? पहिली गोष्ट व्यसन. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे व्यसन. आत्तापर्यंत किती काही टॉपचे फोटोग्राफर आहे, माझ्यापेक्षा वयस्कर माझे जे सिनियर फोटोग्राफर आहे, 100% फोटोग्राफी फील्डमध्ये असं आहे की पैसा भरपूर आहे, इमेजही भरपूर आहे, पण व्यसनामुळे माणूस एंड होऊन जातो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मुलींशी संपर्क कमी ठेवावा लागतो. सगळ्या गोष्टी आपली चूकच तिथं होऊन जाते ना. जर समोरच्या मुली जर आपण लक्ष्मी मानलं तर आपल्याकडे लक्ष्मी येणार आहे. लक्षात आहे त्या गोष्टी हे करा. दुसरी गोष्ट आपली कला तर आपल्याला पुढे घेऊन जाणं आहे. पण मला तरी वाटतं ह्या 2 गोष्टी जर हँडल जर केल्या की परस्त्री माते समान जाणं. दुसरी गोष्ट व्यसन न करता फक्त प्रामाणिकपणे आपला बिझनेस कामापुरतं काम जर ठेवलं तर 100% प्रत्येक मुलगा टॉपच्या लेवलपर्यंत जाणार. अजून एक म्हणजे की तुम्हीच मग सांगितलं होतं की शिकत राहिलं पाहिजे. हा बरोबर मला सगळं येतं, हा ॲटिट्यूड सोडून द्या. 100% बरोबर. हे एक महत्त्वाचं राईट. ओके. आणि पुढचा प्रश्न असा की फोटोग्राफीची प्रॅक्टिस कशी केली पाहिजे नवीन मुलाने? प्रॅक्टिस म्हणजे असो नसो आता ते तुम्ही बरोबर आहे. मला जर अडचण जर भासते ना, सपोज आता मला सुद्धा मी माझा अनुभव सांगतो. ज्यावेळेस नवीन स्टार्टअप केला होता मला काही सेटिंग वगैरे येत नव्हत्या. आणि कसं असतं कोणीच कोणाची कला दुसऱ्याला देत नाही. आज ठीक आहे मी माझी एक तळमळ आहे सर्वसामान्य मुलांसाठी म्हणून मी ते विद्यार्थी शिकवतो. पण जुन्या काळात जो रोलचे वगैरे कॅमेरे होते तिथं कसा विषय होता, आता जे कॅमेरे जे आलेत नाही त्यांना लिमिटलेस आहेत. कितीही फोटो काढा कितीही काढा त्याला काही फरक पडत नाही. पण जुन्या काळातले जे कॅमेरे होते ना तर तिथं असा विषय होता की रोलचा कॅमेरा मग एकच क्लिक निघायचा आणि तोच फायनल राहायचा. आणि त्यावेळेस त्या काळामध्ये काय व्हायचं की आपली कला दुसरा कोणीच देत नव्हतं आपल्याला. म्हणजे थोडक्यात एखाद्याला पाणी प्यायला जरी जायचं असलं एखादा फोटोग्राफरला तर दुसऱ्याच्या हातात कॅमेरा देताना सुद्धा सेटिंग सगळी बिघडून टाकायचं, म्हणजे कला देत नसायचा. म्हणजे थोडक्यात मला सांगणं हे की आपले प्रॉब्लेम आहे ना समोरच्याला आपला निगेटिव्ह पॉईंट्स कधी समजून द्यायचा नाही. ज्यावेळेस आपण आपल्याला सांगतोय की ठीक आहे मला हे जमत नाही, ओके ही माझी अडचण आहे, पण अडचण जर सांगितली ना तर काय होणार आहे तिथं त्याचं हसू बनतं. समोरचा ती गोष्ट 100% आपल्याला देत नाही. मग आपल्याकडे इंटरनेट आहे, आपण इंटरनेटचा वापर करू शकतो. यूट्यूबवरती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, त्या गोष्टीने आपण आपले डेव्हलप किंवा आपल्या अडचणी सोडू शकतो. पण मी असं पण म्हणत नाही की कमीपणा मानायचं नाही. थोडक्यात जर मला एखादी गोष्ट येतच नाही आहे ना, समोर जर आपल्यासारखं भेटतं ना त्याला सांगत चला की दादा मला ही गोष्ट येत नाही आहे. आणि खरं तर मी प्रत्येक गोष्टीत सांगतो की माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये माझं हे सांगणार आता की कमीपणा मानायला आहे ना लाज बाळगू नका. कारण की मी एक लिहिलं होतं की जिथं मी काहीच मागत नाही तिथं फक्त तो एक देव आहे, तो मला तिथं काहीच कमी पडू देत नाही. आपल्या चुका मान्य करा, कारण की माझ्याकडे काही नाही आहे हे जर समोरच्याला जर समजलं तर समोरचं काहीतरी देणार आहे. आज जर मी मस्त सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला माझ्याकडे हे येते, मग समोरच्या म्हणणारे नाही यार हा आपल्या लेवलचा नाही. खरं तर मातीशी जोडून जर लागलं तरच आपली माती आपल्याला सगळं काही देणार. आणि पुढचा माणूस सुद्धा पाहिलं पाहिजे कसं आहे, सपोर्टिव्ह जर का असेल, बरोबर आहे, तुमच्या काय करा जर का असेल तर मग त्यांनी विचारायला काही सारखं 100% बरोबर. सो पुढचा प्रश्न असा आहे आपला की फोटोग्राफी शिकण्यासाठी काही बेसिक स्किल्स असणं गरजेचं आहे का? जसं ते मला बोललं की कम्युनिकेशन स्किल, बरोबर तसं काही इम्पॉर्टंट आहे का?
कन्व्हर्सेशन स्किल, पहिली गोष्ट कन्व्हर्सेशन स्किल तर हा मेन बेसिक पार्ट आहे नाही का. आपल्याला प्रत्येकाला कन्व्हर्सेशन आलंच पाहिजे. आणि विषय असा असतो, थोडंसं फनी मुवमेंट्स मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस लग्नात जातो ना, आता ज्यावेळेस आपल्या डेस्टिनेशन रॉयल वेडिंग येते, पण त्यावेळेस काय होतं, आपल्याला प्रत्येकाला सांगावं लागतं की ताई, दिदी, मावशी, आता हा माझा फोटो झाला आहे, ओके डन, हॅपी, ओके, किंवा समोर बघा, असं तसं. पण लग्नामध्ये ना काही असे 90 मारलेले माणसं भेटतात नाही का. तर मग आपण जर त्याला बोललो ना की दादा समोर बघ, या ज्या गोष्टी केल्या, मग ते चिडतं. तो लगेच काय म्हणतो, बरे मला सांगतो का हे बघायचं ते बघायचं. मग फक्त फोटोग्राफर बांधवांना मला हे सांगणं आहे की कोणासोबत कसं बोलावं किंवा कोणाला व्हॅल्यू द्यावं ना, हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. समोरच्याला काही घेणंच नाही, किंवा एक आलाय पाहुणा, एक नको म्हणून त्याला पत्रिका दिली आहे, आपण जर त्याला म्हणतो दादा समोर बघा असा, त्याला त्याच्याशी काही घेणंच नाही, याला काही अर्थ नाही. बरोबर, या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. दुसऱ्यांदा बोलणं बिलणं, आपण कसं एक्सप्लेन करतोय स्वतःला, बरोबर, आपण आपली कला समोरच्याला दाखवतो कशी आहे किंवा फोटो काढतो कसा आहे याच्यावरती पण. कारण की कसं असतं, ज्यावेळेस मी एखादा फोटो काढतो, मी कॅमेरामध्ये कोणत्या सेटिंग लावलेलं आहे किंवा काय केलं आहे, एक क्लायंटला त्याच्याशी काही घेणं नसतं. बरोबर, त्याला फक्त गरजेचं काय असतं की आउटपुट जो माझा फोटो आलेला आहे त्याच गोष्टी दाखवणे. बरोबर, पण काय होऊन जातं की एखाद्या वेळेस एखाद्याचा एकदम महत्त्वाचा मुवमेंट असतो आणि नकळत समजा एकदा कॅमेराचं एरर म्हणा किंवा आपल्याच्याने तो मुवमेंट मिस होऊन जातो, तो फोटो काय होतो, खराब येऊन जातो. पण त्यावेळेस जर आपण आत्तापर्यंत म्हणजे ज्यावेळेस इव्हेंट सुरू झालेला आहे तेव्हापासून जर सगळ्यात चांगल्या पद्धतीने जर क्लायंट जर हँडल केलेलं जर असलं ना, तर काय होऊन जातं, मग ते निग्लेक्ट करून टाकतात. एखादी छोटी त्यांचं ठीक आहे, तो महत्त्वाचा मुद्दा आहे, पण तरी सुद्धा क्लायंट काय करून जातं, ती गोष्ट निग्लेक्ट करून टाकतं, आपल्याला सूट देऊन टाकतं. मग या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतं मला. वा, ओके. ऑनलाईन कोर्सेस असतात बरेच, बरोबर, किंवा फोटोग्राफी वर्कशॉप असतात, तर मग वर्कशॉप अटेंड करणं किती गरजेचं आहे, किंवा आपली अकॅडमी कशी याच्यात हेल्प करू शकेल सगळ्यांना, काय विषय असा आहे सर, माझ्याकडे असे काही विद्यार्थी आहेत जे आत्तापर्यंत यूट्यूबला, कारण की मी जे शिकवतो ते 100% यूट्यूबला आहेच. बरोबर, पण मी माझ्या क्लासेसचे पहिलेच पोएम असे किंवा पहिलीच थिअरी अशी लिहिली की महाराष्ट्रातील हे पहिलं फोटोग्राफी इन्स्टिट्यूट जिथं फक्त फोटोग्राफीच नाही तर आम्ही मुलांना जगणं शिकवतो. कसं असतं, प्रॅक्टिकली नॉलेज, थिअरी नॉलेज याच्यामध्ये भरपूर सारा फरक भेटतो. तिथं काय होतं, मुलांना समजत नाही, कारण की काही विद्यार्थी असे शिकलेले आहेत, माझ्याकडे असे आहेत अशिक्षित विद्यार्थी आहेत सर, ज्यांना आत्तापर्यंत म्हणजे पहिली दुसरी झालेली त्यांची. कारण की जे वर्धा, नंदुरबार, धुळे, जालना, खूप लांब लांबचे विद्यार्थी आहेत ज्यांचं शिक्षण नाही आहेत. पण त्यांना कसं, त्यांना ते शटर स्पीड, ISO, अपर्चर, एक्सपोजर, ट्रायंगल किंवा या सगळ्या गोष्टी नाही समजत. मग त्यांना त्यांच्यासारखं व्हावं लागतं, त्यांना सांगावं लागतं बेटा असं असं कर, तुला ह्या गरजे. जर फोटोग्राफी जर प्रॉपर करायची ना, पहिली गोष्ट तुला लाईट सेट करणं, बरोबर, किती स्पीडनं तू फोटो करशील किंवा किती तुला डेप्थ ऑफ ब्लरनेस गरजेचं आहे, ह्या 3 गोष्टी जर जमल्या तर तुला सगळी फोटोग्राफी जमणार आहे. पण मी जर त्यांना कॅमेऱ्याच्या भाषेत जर शिकवलं ना, तू शटर स्पीड सेट कर, ISO सेट कर, अपर्चर सेट कर, त्यांना ते नाही समजत. मग त्यांना मी त्यांच्यासारखं होऊन शिकवतो. म्हणजे थोडक्यात हा माझा एक प्लस पॉईंट आहे. मी त्यांना काय सांगतो की मी तुमचा शिक्षक नाही आहे, मी तुमचा एक चांगला मित्र आहे आणि मी तुमच्यासाठी आहे. आणि इथं जर तुम्ही माघार जर घेताय ना, किंवा तुम्ही जर माझ्यासोबत मित्रासारखं राहत नाही ना, याच्यात 100% लॉस तुमचा आहे. म्हणजे मी अशी कन्सेप्ट करून घेतली शिकवण्याची, त्यामुळे खरं तर हे मला शक्य झालेलं आहे. आणि मुलांना खूप फायदा असेल, ज्यांना आता बरोबर आज विचार केला तर मला सुद्धा, मी एवढं शिकून असो, म्हणजे मी शिकून सुद्धा मला गोष्टी माहित नाही. बरोबर सर, अगदी त्यांच्याकडे खूप फायद्याचं नाही. बरोबर सर. ओके, तर एक मेमोरेबल असा कोणता मोमेंट होता का या जर्नीमध्ये जो सांगावं असं वाटेल? सर कसं असतं, ज्यावेळेस शूट चालू होतं ना, तर पोरंसुद्धा किंवा जे आमचे फोटोग्राफर्स आहेत ना, थकतेत, 100% थकतेत. सकाळपासून क्लायंटच्या मागं पुढं करावं लागतं, उभं राहावं लागतं. तर मी पोरांना काय सांगतो किंवा जे माझे फोटोग्राफर्स बांधव आहे त्यांना सांगण्याचा हा प्रयत्न राहतो की ज्यावेळेस समोरचं क्लायंट तुम्ही घरातलं क्लायंट आहे असं समजून जर जाताल ना, त्यावेळेस तुमच्या डोक्यात हे राहील की हे लग्न आपल्या घरचं आहे, तिथं आपण आळस बिळस करणार नाही. दुसरी गोष्ट, समोरचा माणूस जर तिथं त्यांची हळद बिळद चालू आहे किंवा कोणता मुवमेंट चालू आहे, तिथे नाचू राहिले ना, तुम्ही पण नाचा ना, तुम्ही पण एन्जॉय करा. सर असंच हा माझा एक प्लस पॉईंट झाला. मुलं खूप थकलेले होते आणि DJ नाईट चालू झाली, मग सगळे त्यांचे फॅमिली मेंबर्स सगळे ग्रुप करून सगळे नाचायला लागले. मग सगळे मुलं माझ्याकडे बघायला लागले नाही का, त्यांना असं वाटलं की सर काय परमिशन देते की तुम्ही पण नाचा, हे ते करा. पण मी त्यावेळेस सांगितलं की तुमच्यासोबत तुमचा कॅमेरा पण नाचला पाहिजे, तर हे करा. सगळ्या पोरांनी कॅमेरा हातात घेतले, इतका फुल मुवमेंट्स नाही, फुल मेमरीज. म्हणजे आमचा तो उत्साह बघून क्लायंटला पण भारी वाटलं की हे घरच्यासारखे यार करत. सर महाराष्ट्रातील
प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत तो माझा एक व्हिडिओ गेला होता, जिथं म्हणजे कसं स्वतःच्या आनंदात तर कोणी आनंद लुटतो, पण दुसऱ्याच्या आनंदात सहभाग घेऊन आनंद लुटायला मोठं मन लागतं. खरे तर न्यूज चॅनलवरती सुद्धा माझा तो व्हिडिओ दाखवला गेला, पेपरला पण म्हणजे न्यूज वगैरे आलेल्या होत्या. म्हणजे तिथून मला खरंच तर म्हणजे जो विचार मी जो केला होता ना, तो अख्ख्या महाराष्ट्राला पडला. त्याची एक न्यूज बनली, एक चॅनलवरती घेतला गेला, तो एक व्हिडिओवर नाही का म्हणजे TV पर्पजपर्यंत पोहोचला गेला. ही खूप म्हणजे एक अचिव्हमेंटच आहे नाही का. आणि तिथून खरंच विद्यार्थ्यांना कळलं की काहीतरी मिळवायचं आहे ना, पहिल्यांदा दुसऱ्याच्या घरातल्यासारखं व्हा. तुम्ही तिथं तुमची फील्ड पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवा. ज्यावेळेस तुम्ही फील्डवरती उतरात, तुम्ही प्रोफेशनल आहात, तुम्ही तुमचं काम करतात, पण क्लायंटला सोबत घेऊन करतात. तुम्ही जर का क्लायंटशी त्यांच्या घरचं वागान तर तुमची पुढे जास्त चांगली ते. बरोबर सर, बरोबर. जसं आता DJ मध्ये तुम्ही गेलात तर मग डीजेचे मोमेंट्स तुम्ही डीजेच्या कॅप्चर केले जास्त. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ओके. सो सर, तुम्ही बऱ्याच कविता करत असता, तुम्ही रील्स तुमच्या मी खूप पाहतो, तर मी कधी फनीएस्ट कविता तुम्हाला सादर करता येईल का? विषय असा असतो की माझ्या प्रत्येक कवितेचं कंटेंट जे आहे ना, तर पहिली गोष्ट म्हणजे सर्वसामान्य मुलांची तळमळ असते. दुसरी गोष्ट प्रेमात धोका मिळणारा एक सर्वसामान्य मुलगा आहे, तर माझी ती पण एक तळमळ असते असं. पण काय होतं, कधी कधी मी ज्यावेळेस पोएम लिहितो ना, तर लिहिता लिहिता कधी काही काही अशा फनीएस्ट मुवमेंट निघून जाते नाही का. तर असंच होतं, एका लग्नामध्ये मी गेलेलो होतो आणि तिथं बोलता बोलता सहज सुचलं की काल तिला हळद लागलेली पाहून तो रात्री खूप रडला. काल तिला हळद लागलेली पाहून तो रात्री खूप रडला, पण दुसऱ्या दिवशी लग्नात चांगलं जेवण पाहून तो मात्र पोटभर जेवला. याच्या काही मुवमेंट्स आहेत, म्हणजे कसं हे घेता येत नाही आपल्याला, पण असा एक पार्ट असतो नाही का. नॅचरली जातात. बरोबर आहे. सो सर, आजचा शेवटचा प्रश्न आपला की मध्यमवर्गीय मुलांना जे आत्ता पुढे म्हणा किंवा कोणत्याही फील्डमध्ये त्यांना यायचंय, तर मग त्यांनी त्यांच्या स्वप्नांच्या मागं जायचं ठरवलंय, तर मग त्यांनी काय करायला हवं? खरं तर तुम्ही मध्यमवर्गीय म्हणजे सर्वसामान्य हा शब्द वापरास, खरं तर माझं तिथंच प्रेम आहे. तर मी माझी कन्सेप्ट सांगतो, स्टोरी सांगतो. ज्यावेळेस फोटोग्राफीची किंवा मी माझ्या स्वप्नांची सुरुवात केली, पहिल्या गोष्ट म्हणजे मी माझ्या फॅमिलीपासून मुकलो. मला फॅमिली सपोर्ट भेटला नाही. नंतर स्वतःच्या जीवावरती सुरुवात केली, तिथं मला भरपूर सारे प्रॉब्लेम्स आले. म्हणजे बेगरसारखे दिवस काढावे लागले. मी बस स्टँडवरती झोपलेलो आहे सर. म्हणजे कित्येक रात्री अशा म्हणजे ज्या ठिकाणी लोक घाबरतात राहायला, मी तिथं झोपलेलो आहे. मी साईबाबांचं खूप भक्त आहेत, कारण की त्यांनी मला जगवलं आहे. ज्यावेळेस मला घर सोडून दिलेलं होतं, त्यांच्या अन्नछत्र विभाग त्यांनी, मी तिथं खायचो, हे करायचो, ते करायचो. बऱ्याचशा मित्रांना सुद्धा फोन केले होते, पण त्यांचं काय वाटायचं की अरे याला घरूनच सपोर्ट नाही, आपण कशाला हे करायचं किंवा काय हे नाही. तर सर म्हणजे या एक पोएम लिहिलेली माझ्या स्वतःच्या जर्नीवरती. सर तर तुम्हाला त्याच्यातूनच सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील की फक्त सर्वसामान्य मुलांनी स्वप्नाच्या मागे कसं पळवायचं किंवा स्वप्न पूर्ण कसे करायचे, टार्गेट कसं सेट करायचं, या सगळ्या गोष्टी मी माझ्या अनुभवामार्फत हे करून देतो मला. की आयुष्याच्या या प्रवासात मीच मला हरताना पाहिले, आयुष्याच्या या प्रवासात मीच मला हरताना पाहिले. अहो बाकीचे तर सोडा जो, माझे मलाच मी सोडून जाताना पाहिले. मी पाहिलेली स्वप्न आणि इतरांनी मला दिलेली वचनं आजकाल तुटताना मी पाहिलेत. मी पाहिलेली स्वप्न आणि इतरांनी मला दिलेली वचनं आजकाल तुटताना मी पाहिलेत. अहो हसणाऱ्या चेहऱ्यावरील देखील दडपून ठेवलेले डोळ्यांतील अश्रू आजकाल मी माझ्या हातानेच पुसले. पण आता असं नाही. हातीनं लागणाऱ्या स्वप्नांच्या मागे आता मी धावूनच बघणार. अहो हळूहळू का होईना, पण मी माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार. वाह, ही कविता माहिती, सगळी स्टोरी तुमची जर्नी. बरोबर. आणि प्रत्येक मुलाला ही कविता खूप जास्त बरोबर आहे. मी काय म्हणतो रेट होईल प्रत्येकाला. ओके. सो थँक्यू सो मच तुषार सर, तुम्ही आम्हाला टाइम दिला त्याबद्दल. आणि आमच्याकडे छोटीशी गिफ्ट आहे तुमच्याकरता. प्लीज. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. अरे वा, खूप प्रेम दादा, खूप प्रेम. असंच सहकार्य ठेवा, असेच आपुलकीचे साथ देऊयात. खरं तर तुम्हा सगळ्यांना सांगायला मला खरं तर आवडेल की ब्रॉडकास्ट घेणं किंवा एखाद्याचा जीवन प्रवास एखाद्या समोर मांडणं, इट्स नॉट अ जोक. याच्यासाठी खरं तर खूप सारे परिश्रम लागतात, खूप सारी मेहनत लागते. खरं तर आमच्या सरांनी म्हणजे खरं तर हा माझा जो प्रवास आहे, खरं तर मी पडद्यामागचा एक कलाकार आहे. मला एक व्यासपीठ प्राप्त करून देणं किंवा माझ्यातली जी तळमळ आहे, आज मी लाखो विद्यार्थी शिकवतो किंवा हजारो विद्यार्थी माझ्यापर्यंत येतात, लाखो फॉलोअर्स आहेत. पण हे फक्त माझ्या फॉलोअर्सपुरतं मर्यादित न राहता आपल्या कले थ्रू किंवा आपल्या परिसरात खूप काही टॅलेंटेड व्यक्ती राहतात. खरं तर या सगळ्यांना ह्या ब्रॉडकास्ट चॅनलच्या मार्फत
एक व्यासपीठ प्राप्त करून देण्याचं खरं तर हे काम आमच्या सरांनी केलं. खरं तर खूप खूप धन्यवाद सर, आम्हाला इथं इन्व्हाइट केलं. थँक्यू तुमची आज सर आलं आमच्याकडे टाईम देता मला. नाही, थँक्यू सो मच सर. थँक्यू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची स्टोरी इतरांना इन्स्पिरेशन दिली अशी असेल तर, किंवा तुमचं कोणतं स्टार्टअप असेल, किंवा तुम्ही कोणत्या विषयात एक्सपर्ट असाल, तर मला या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा या ईमेलवर मेलसुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि तुमच्या मित्रमैत्रीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटू एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्टसोबत. तोपर्यंत सी या, हॅव अ गुड डे अँड बाय.